सो मित्रांनो, कॉकटेल 1001 आपल्या उसाटणे मैदानात दाखल झालेले आणि शुभम दादासुद्धा आहे. सो मित्रांनो, मथुर भरपूर जण क्वेश्चन करतील कमेंट्स बॉक्समध्ये की दादा मथुर आला की नाही, मथुर आला की नाही. सो मित्रांनो, मथुर आलेला नाही. मथुर कदाचित घाटावर गेला असेल. पत्ता शुभम दादाकडनंच जाणून घेऊया. दादा, आज कॉकटेल मैदानात दिसला आणि आज लोकांची इच्छा आहे की कॉकटेलसोबत कोणता पैरा जाणून घ्यायची. कॉकटेलसोबत आपल्या दादांचा हिरा आहे, पिंपलास भिवंडीचा. भिवंडी पिंपलासचा हिरा. दादा, आज कसं काय नियोजन झालं आज कॉकटेलसोबत? काय नाही, दादांचा रात्री कॉल आला होता की आपल्याला बैल पाहिजे हां कॉकटेलसाठी. हां, तर आमचे काका बोलले की चालेल आपण करू मैदानात. नक्कीच. कॉकटेलबद्दल काय बोलेल सध्या? काय नाही, कॉकटेल आम्ही पण पलताना जरा बघितलं आहे, चांगला नावाजलेला बैल आहे आणि आपला बैल पण आहे. गाडी चांगली पळेल याच्या हिशोबात आम्ही गेले. आज पण तो दादा खाली मान घालूनच एकदम काय दादा, म्हणजे तो बघत नाही, इकडे नाही बघत तिकडे, जसा हुशार बोलला तो परत सुटतो. आज काहीतरी वेगळीच गाडी पळताना बघायला भेटेल, कारण की हिरा सुद्धा एक नामचीन बैल आहे आणि खूप स्पीडनं पळते. डाव्या रस्त्यातून गाडीला चांगला स्पीड लागेल. दादा, आता आपल्या 1001 धावणीतली गरीब असो, छोटा असो, मोठा बैल, म्हणजे ते मोठेपणाचा आहे की कोणालाही बैल आपला दिला जातो आणि शर्यती खेळली जातात. आपला जर विषय तुम्हाला माहितीच आहे, जो पण बैल पळतो त्याच्यासोबत आपला बैल 100% पळतोच. आपल्या धावणीचे जेवढी पण बैल आहेत सर्व पब्लिकचे आहेत, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. आपण दोन्ही साईडचे पब्लिकचेच पूर्ण बैल आणि आपण जो पण आपल्याला फोन येतो किंवा आपण करतो, आपल्याला कोण बैलासाठी नाही बोलत. दादा, लोक प्रेक्षकांचा एक प्रश्न आहे की आपला मथुर आहे ना, बिनजोडला मुंबईमध्ये जास्त दिसत नाही आणि असं बोलतात की जास्त मथुर बसून ठेवला की पल कमी होतो, त्याला पर्वत चला काय, पण त्यांना सांगा तुम्ही नक्की काय घडतंय. असं काय विषय नाही. हे मथुरला सध्या तरी आरामावरच ठेवला आपण. बिनजोडला जेव्हा आपल्याला जे करायचं आहे ते आपण 100% करणारच. थोडे दिवस विश्रांती आणि संयम ठेवला आहे आपण. काय अजून भरपूर दिवस बाकी शर्यती खेळायचं, कारण की थोडासा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं बैल इथं पलवत नाही. एक म्हणजे 10 ते 15 दिवसाच्या नंतर बैल मुंबईला पळताना दिसेल. आता सध्या तरी बैल घाटावरच पळेल. एक 2-3 मैदानात नियोजन घाटावरचं झालेलं आहे, तर घाटावरती दिसेल पूर्ण महिनाभर बैल. मग 16 तारखेला आपला मथुर बकासूरसोबत धावणार आहे, 100% खरं आहे का? कारण का दादानी सुद्धा मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, कोण वैभव दादानी. आपलं काय, मला काय अजून नियोजनाचं माहिती नाही. जे दादा करेल ते पूर्व दिशा. पण 16 तारखेला मथुर आपला दिसेल, 100% पळताना दिसेल. मग आता आपला हिरा आणि आपला कॉकटेल शर्यत जमले का नाव सोडताच आहे? नाही जमले, बघू आता जमून झाली तर, नाही तर पण आता नाव ठेवू. नक्कीच दादा, शुभेच्छा तुम्हाला. आणि आम्हाला तर खूप आवडतं हा कॉकटेल पळताना. आणि आपले दमन 500 ते सुद्धा आला SB ग्रुपचा, तो पण आणला आपणच बैल. विशाल दादा आपले उत्सव घेतली, त्यांची शर्यत जमली बट्ट्यांची, हां, त्याच्यासोबत तो पळणार. दादा, त्यांनी राहुल दादांचं तर नाव खूप काढलं आणि त्यांचा बैल पण त्या लेवलचा, म्हणजे त्यांनी सांगितलं की 5-5 लाखाचे 4 घोडे बदलले, पण त्यालासुद्धा दबंग कमी पडत नाही. नाशिकचा आहे तो आणि खूप असा चांगला स्पीड आहे. विशालदाचा मला फोन आला होता, त्यांनी बघितलं होतं पळताना. असा बैल आहे, तो पाहिजे आपल्याला. मथुर आणि दबंगचा फेरा पडला, पण आता शर्यत बघायला भेटेल का? आज बघूया कसा पळतो शर्यतीला. फेऱ्याला तर चांगलंच पळाला. आज बटन आणि तो पळणार आपला बटन आणि दबंग. ठीक आहे दादा, शुभेच्छा तुम्हाला आजच्या शर्यतीबद्दल आणि शर्यत हो. आणि मथुर आपला लवकरच बिनजोडच्या मैदानात प्रेक्षकांसाठी दिसेल. दादा, याची कारकिर्दी सांगा ना तुम्ही. काय नाही, हा मी घेतला होता 3-4 वर्ष झाली, औरंगाबादवरून घेतला होता, संभाजीनगरवरून. तो आमच्याकडे 4 वर्ष झाली पळतो बैल. जेव्हापासून पळतो तेव्हा नंबर मध्ये पळतो, पण बैल काय पैरे नसल्यामुळे मी जरा शांत बसतो. आज डायरेक्ट 1001च्या धावणीतला. आणि दादा, कोणत्या साईडने बोलला तुम्ही? आम्ही 4 कांदी बैल पळवतो, दोन्ही मार्गात आतून आणि दोन्ही मार्गात पब्लिकने पण. आपल्या दावणीला येऊन किती वर्ष झाली याला? आज त्याला 4 वर्ष झाली. आधी कोणाच्या दावणीला होता का घरच्याच? तिकडे संभाजीनगरला फुलचौरा गावात फिरोज शेख म्हणून आहेत, त्यांच्याकडे. शुभेच्छा दादा तुम्हाला. आणि आज शर्यत होऊन जाऊ द्या आणि आपला 100% जिंकून यावं ही दोन्ही जोडी. धन्यवाद.